हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर आजचा ब्लॉग तसा स्पेशलच आहे. ॲक्च्युली माझं जे चॅनल आहे ते आता सध्या ग्रोईंग फेजमध्ये आहे आणि ग्रोईंग फेजमध्ये असताना देखील तुम्ही सगळे सबस्क्रायबर एवढे भरभरून मला सगळा प्रतिसाद देतात, कमेंट करतात, मला लाईक करतात, त्याचा मला आनंद आहेच. त्याचबरोबर मी जे व्हिडिओज टाकत असते आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यावर देखील तुम्ही तुमचे मत मांडता. त्याचबरोबर व्हॉटेवर तुम्हाला जे युजफुल इन्फॉर्मेशन आहे ती देखील कमेंट मला करत असता. आता ॲक्च्युली आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. एका सबस्क्रायबरनी मला कमेंट केली होती की वेट लॉसचा जो एक डाएट प्लॅन आहे तो सांगा. ॲक्च्युली तो आपण स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स अशा मला सांगायचं आहे. तर त्या टिप्स पहिले मी शेअर करते तुमच्यासोबत आणि त्यानंतर आपण वेट लॉस प्लॅन कसा आहे काय आहे तो डिटेलमध्ये बघूयातच. तर चला, सगळ्यात पहिले वेट गेन होणं ही एक अशी प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तर सुरुवातीला काही कळत नाही वेट गेन झालं आहे किंवा होतं आहे. बट आपल्या ज्या बॉडी ॲक्टिव्हिटीज आहेत, जेणेकरून आता एखादं काम आहे ते आपल्याला करायला 15 मिनटं लागायचे त्याचे 20 मिनटं लागत आहे. आळस येणं, तंद्रा येणं, ह्या सगळ्या गोष्टींनी ना कुठंतरी आपल्याला फील होतं की बॉडीमध्ये एक टाईपचं जडत्व आलेलं आहे. तर वेट लॉस तुम्हाला जर करायचं आहे त्यासाठी सगळ्यात जरुरी आहे बॉडीवर कुठलाही लोड न टाकणे. जेणेकरून एखादी सवय असेल, एखादी हॅबिट तुम्हाला लावून घ्यायची असेल तर ती काय, आज आपण म्हणतो 9-10पर्यंत झोपलो आहे सकाळी आणि उद्या पहाटे 5ला उठून पळतो आहे म्हटलं तर हे आपल्या बॉडीला सहन न होणारी गोष्ट आहे. त्यामुळं वेट लॉस जर तुम्हाला करायचं असेल तर हळूहळू तुम्ही बॉडीला त्या प्रक्रियेकडे वळवा, हे मला तुम्हाला सगळ्यात पहिले सल्ला द्यायचा आहे. आणि कसं असतं, बऱ्याच लोकांची इन्सिक्युरिटी असते की मी फारच जाड दिसतो आहे किंवा मी फारच बारीक दिसतो आहे. स्त्रियांमध्ये देखील तसंच असतं की मी खूप जाड दिसते लग्नानंतर और बेबी झाल्यानंतर माझं खूपच वेट पुट ऑन झाले. ॲक्च्युली कसं असतं, स्पेसिफिक एजमध्ये स्पेसिफिक वेट असणं नेसेसरीच असतं. जसं आपण कॉलेजमध्ये 11-12वीला असताना आपलं वेट आहे तसंच डिग्री फेजमध्ये नसतं आणि डिग्रीनंतर आफ्टर मॅरेज देखील तेवढंच वेट राहील असं नसतं. सो बॉडीमध्ये जे जे फेज आपल्या एजनुसार येत असतात त्यानुसार आपल्या वेटमध्ये थोडाफार चेंज इज ओके. बट त्याच्यापेक्षा जास्त वेगळं काही रिझन असेल आणि ज्यामुळे तुमचं वेट गेन झालं असेल तर नक्कीच तुम्ही त्यासाठी वेट लॉस करू शकता. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर प्रत्येक बॉडीला ना एका स्पेसिफिक वेटची सवय असते बऱ्यापैकी. उदाहरणार्थ नॉर्मली 40 ते 50 ह्या दरम्यानचं वेट एखाद्या डिग्रीच्या मुलीचं असू शकतं. पण अचानक काहीतरी एखादं हायपरथायरॉइडिझम और हायपोथायरॉइडिझम तिला डिटेक्ट झालं आणि त्यातून तिचं अचानक वेट गेन झालं और वेट लॉस झाला तर हे त्या बॉडीला देखील सहन होत नाही आणि त्याचा इफेक्ट म्हणजे त्या वेट गेनचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होऊन आपल्या ॲक्टिव्हिटी देखील त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. सो यानुसार ना वेटचं हे गणित असतं. त्यामुळे पहिली गोष्ट तर मला हे सांगायचं आहे की प्रत्येकाने आपल्या शरीरावर मनापासून प्रेम करा. जर तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम केलं तर नक्की इतर देखील तुम्हाला छान प्रेमानेच ट्रीट करतील. आपण एक निसर्गात तयार झालेलो देवाची एक सुंदर अशी देवाने तयार केलेली प्रतिकृती आहोत. सो आहे तसं आपल्या बॉडीवर प्रेम करा आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की हे चेंजेस माझ्या बॉडीमध्ये नीडफुल आहे तर नक्कीच त्यावर तुम्ही वर्क करू शकता. ओके, तर आता आपण वळूयात वेट लॉस प्लॅनकडे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जर ॲज पर आयुर्वेदा बोलायचं झालं तर दिनचर्या ही फार महत्त्वाची आहे. जर आपण आपले आजी आजोबा किंवा पणजोबा पणजी ह्यांचं जर शेड्यूल बघितलं तर आय थिंक 90% तरी आपले ग्रँडपॅरेंट्स हे तर शेतकरीच होते. सो त्यांचं जर वर्क स्ट्रक्चर आपण बघायला गेलो तर हेवी वेट लिफ्टिंग, म्हणजे शेतीची जी अवजारे असू दे ते उचलणं असू दे किंवा व्हॉटेवर वेट लिफ्टिंग होत होतं. होल डे त्यांचं हार्डवर्क होत होतं. त्याचबरोबर मॉर्निंगला उठणं, त्यानंतर जे त्यांचं शेतात
चालत जाणं, तेव्हा ना कुठले व्हेइकल्स होते, ना कुठलं ट्रान्सपोर्टची सिस्टीम होती, त्यामुळे ना ते चालणंच त्यांचं मॉर्निंग एक्सरसाइज होतं. त्यानंतर होल डे ते जे वर्क करायचं ते तर त्यांच्या बॉडीला एक्झर्शन होतच होतं आणि नाईटला पण परत तेवढं चालत येणं, म्हणजे जे आपण आजकाल म्हणतो 2 टाईम आवश्यक आहे चालणं, ते त्यांचं नॅचरलीच त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाताना चालणं होत होतं. सो आपलं काही तसं तर आपण लाईफस्टाईल नाही करू शकत की बाबा आपण शेतीबीतीला तर नाही जाऊ शकत काम करायला, बट त्यांची कुठली गोष्ट यात घेण्यासारखी आहे, वॉकिंग. तर पहाटे उठून साधारणपणे 6 ते 7च्या दरम्यान मस्त फ्रेश एअर असते. ओझोनचा देखील थर त्यावेळेस जास्त असतो ॲटमॉस्फिअरमध्ये, त्यामुळं फ्रेश ऑक्सिजनेटेड एअर जेव्हा असते तेव्हा तुम्ही छान वॉक करा, ज्याचा तुमच्या बॉडीसाठी खूप बेनिफिशियल आपल्याला दिसणार आहे. सो मॉर्निंगला तुम्ही उठल्या उठल्या फ्रेश होऊन फ्रेश होणं पण गरजेचं आहे. आपलं जे मलमूत्र विसर्जन आपण म्हणतो ॲज पर आयुर्वेदा, हे झाल्यानंतर कुठलंही व्यायाम करणे किंवा तुमचं जे वॉकिंग असू दे, हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. सो सगळ्यात पहिले मॉर्निंगला फ्रेश व्हायचं आणि त्यानंतर वॉकिंग करायची. वॉकिंग करून आल्यानंतर त्यांची जेवढी आपण बघतो शारीरिक कष्ट होतं, आपल्याला तर आता बऱ्यापैकी तेवढं नाही आहे. मोस्ट ऑफ द लोकांचं काम हे चेअरवर बसूनच आहे, और फील्ड वर्क जरी असेल तरी आपण जातो आपल्या गाडीने, येतो आपल्या गाडीने, फील्डवर थांबून थोडंफार वर्क करतो. सो इथं देखील आपलं बॉडी एक्झर्शन जास्त होत नाही आहे. सो अशा वेळी बॉडीवर पचन देखील तेवढ्या तीव्रतेने आपलं होणार नाही जेवढं त्या काळच्या लोकांचं व्हायचं, कारण का त्यांचा अग्नी देखील तेवढा प्रदीप्त असायचा ते पचवण्यासाठी, कारण का तेवढं बॉडी एक्झर्शन त्यांचं होत होतं. बट आत्ता आपलं काय मिस्टेक होती ते म्हणजे महत्त्वाचं फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स घेणं, पॅकेज्ड फूड खाणं, प्रोसेस फूड खाणं, बेकरी प्रोडक्ट, डेअरी प्रोडक्ट, हे सगळं चुकीचं आहे असं मी नाही म्हणत आहे. वीकली कधीतरी एखाद्या वेळेस तुम्ही ॲज अ ट्रीट म्हणून ते तुमच्या रुटीनमध्ये घेऊ शकता, बट जर तुम्ही ते डेली बेसिसला घ्यायला लागलात ना फ्रेंड्स, तर कुठेतरी त्याचा अननेसेसरी ताण हा बॉडीवर येणारच आहे. सो तुम्ही डाएटमध्ये ह्या गोष्टी तर पहिले स्किप केल्या पाहिजे. आता जे डाएट आहे ते आपलं सगळ्यात पहिले आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट, नंतर आहे आफ्टरनून मील, त्यानंतर आहे लंच, त्यानंतर आहे इव्हिनिंग स्नॅक्स आणि त्यानंतर आहे डिनर. ह्या 5 भागांमध्ये मी डिवाईड करून दिलेलं आहे. आता मेल आणि फिमेल दोन्ही बॉडींसाठी हे मी जे सुटेबल आहे त्याच गोष्टीनुसार सांगते. आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिले काय सांगितले आपण, ब्रेकफास्ट. तर सकाळी उठल्यावर ब्रेकफास्टमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, पोहे, उपमा, जे आपले इंडियन ब्रेकफास्ट जे बनलेत ते आपल्या गट सिस्टीमला समजून किंवा आपल्या बॉडीला समजूनच जे आपल्या एन्व्हायरमेंटनुसार आपल्या शरीराला सुटेबल आहेत तसेच आहेत, तुम्ही ते घेऊ शकता. पण त्यातच फार ऑइली खाणं, मसालेदार खाणं नाश्त्यामध्ये टाळा. और तुम्ही ड्रायफ्रूट रात्री भिजवून मॉर्निंगला ते घेऊ शकता, बदाम भिजवलेले, मनुके भिजवलेले, ते देखील एक गुड मॉर्निंग ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुम्ही दुधाचा देखील 1 ग्लास पिऊ शकता. दूध इटसेल्फ कंप्लीट डाएट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मिनरल्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, म्हणजे ओव्हरऑल सगळे फायबर वगैरे सगळेच घटक दुधामध्ये, म्हणजे आयुर्वेदात तर दुधाला संपूर्ण आहार असं संबोधलं आहे. सो तुम्ही दूध देखील घेऊ शकता. त्याचबरोबर चिया सीड्स जे आहेत त्या देखील तुम्ही नाईटला पाण्यामध्ये सोक करून मॉर्निंगला घेऊ शकता. अशा प्रकारे जे मॉर्निंगचं तुमचं ब्रेकफास्ट आहे ते करू शकता. आफ्टर ब्रेकफास्ट एक अर्ध्या ते 1 तासांनी ना होईल तेवढं तुम्ही सूर्यनमस्कार करा. आता प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. मला जेवढं जमेल तेवढं पुढच्याला जमेल असं नाही, किंवा पुढच्याला जेवढं जमते तेवढं तिसऱ्यालाच जमेल असं नाही. पुढचं करते म्हणून आपण आपल्या बॉडीवर ताण टाकायचा नाही, ही पहिली गोष्ट. आणि सूर्यनमस्कार कसे घालावेत याचा प्रॉपर यूट्यूबवर एखादा व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यानुसार तसे आसनं करा. कारण का कसं असतं, प्रत्येक गोष्ट योग्यरित्या जर केली गेली तर तिचा योग्य फायदा आपल्या बॉडीला हा होत असतो. सो ॲटलिस्ट तुम्ही सूर्यनमस्कार तरी दिवसातनं होतील तेवढे, सुरुवात ही 1 पासून करा. 1 सूर्यनमस्कार घाला, उद्या 2 घाला, परवा 3 घाला, असं वाढवत मॉर्निंगला ॲटलिस्ट 5 ते 10 सूर्यनमस्कार, फिमेल असू दे मेल असू दे दोघांनी पण घालणं गरजेचं आहे.
आता ते झाल्यानंतर ऑफिस गोईंग वुमेन्स असतील किंवा मेल, तुम्ही काय करू शकता, ॲटलिस्ट तुमच्या बॅगमध्ये आफ्टरनून मील जे मी एक सांगितलं आहे ना ते कॅरी करू शकता. उदाहरणार्थ फ्रूट. आत्ता आपण आजकाल ऐकतो की पॅरेंट्स कंप्लेंट करतात की आमचा बच्चा फ्रूट खात नाही, फ्रूट्सला तो अवॉइड करतो. पण कसं असतं, मुलं जे असतात ते आपल्या पॅरेंट्सलाच कॉपी करत असतात. तुम्ही त्यांच्यासमोर असा बेंचमार्क क्रिएट केला पाहिजे की तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये पहिले फ्रूट ॲड करा. तुमचं बघून बरोबर मुलं पण फ्रूट ॲड करतील. सो एखादं फ्रूट खाणं किंवा मखाणे खाणं, इट्स व्हेरी गुड ऑप्शन फॉर युअर आफ्टरनून मील. सो आफ्टरनून मील द्यायचं कारण एक हे आहे की कसं होतं, ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये जर बराच गॅप असेल तर बॉडीमध्ये जास्त हंगर आपल्याला फील होते आणि लंचमध्ये आपण अनावश्यक जास्त जेवण घेतो, ज्याचा कुठेतरी बॉडीवर इफेक्ट हा पडतोच. सो आफ्टरनून मील जर तुम्ही असं काही घेतलं, आणि हां त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, अधूनमधून पाणी पिणं. बॉडीला पाण्याची देखील अतिशय गरज असते. भूक लागलं म्हणजे जेवणं एवढं नव्हे, तर जेवणाबरोबर पाणी देखील बॉडीसाठी आवश्यक आहे. सो जसं तुम्हाला आठवण होईल आणि जसं तुम्हाला फील होईल की मला आता तहान लागली, तुम्ही नक्की पाणी घ्या, कारण का पाणी देखील आपल्याला वेट लॉस जर्नीसाठी फार युजफुल आहे फ्रेंड्स. सो पाणी देखील ॲड करा. आणि आफ्टरनून मील आपल्याला ॲड करण्याचं कारण एवढंच आहे की आपला जो लंच आहे तो हेवी होणार नाही. ओके. सो एखादं फ्रूट खाणं, मखाणे खाणं, थोडेसे ड्रायफ्रूट ठेवा आपल्या डब्यामध्ये, ते देखील तुम्ही आफ्टरनून मीलसाठी एक छान ऑप्शन म्हणून घेऊ शकता. आता त्यानंतर येते आपलं लंच. तर लंच एकदम साधा सिंपल घ्यायचं आहे. उदाहरणार्थ भाजी, चपाती, भात आणि आमटी. आता लंचकडे वळताना मला अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे कॅलरीज काउंट करून तुमचं डाएट घ्या. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर नॉर्मल पीपल आहोत की कोणी डायटिशियन वगैरे नाही की आम्हाला कॅलरीज काउंट करता येतील अँड ऑल. काही नाही फ्रेंड्स, एकदम सोपं आहे. आपल्याकडे आहेत गुगल बाबा, त्यांचीच मदत आपल्याला घ्यायची. ती म्हणजे कशी बघा. आता जी कॅलरीज काउंट करायची आहे ना फ्रेंड्स, तर ती कशा प्रकारे करायची आहे बघा. उदाहरणार्थ जेवणामध्ये तुम्ही आज घेतलं असाल फ्लावरची भाजीची 1 वाटी आणि 2 चपात्या, तर गुगलवर डिरेक्टली सर्च करायचं आहे 1 वाटी फ्लावरच्या भाजीमध्ये किती कॅलरीज असतात. सो तिथे ते मेन्शन होईल. त्याचबरोबर आपल्या 2 चपातीची सवय आहे, तशा 2 चपात्यांमध्ये किती कॅलरीज आहे, ह्या दोन्हींची कॅल्क्युलेशन आपण करायची आहे. आता ही कॅल्क्युलेशन आपली जाईल आफ्टरनूनच्या लंचमध्ये, म्हणजेच आपण आफ्टरनूनला एवढ्या कॅलरीज घेतल्या. त्यानंतर नाईटच्या डिनरमध्ये जेवढी कॅल्क्युलेशन होईल तेवढ्या घेतल्या. मॉर्निंग ब्रेकफास्ट, इव्हिनिंग स्नॅक्स ह्याच्यामध्ये जर तुम्ही जे जे घेताय ते देखील गुगलवर टाका, त्यानुसार ते सर्च करा, त्याचे जेवढे कॅलरीज येतात त्या दिवसभर एका पेपरवर लिहून काढा. ॲट दी एंड ऑफ डे सगळं कॅल्क्युलेशन काढा. आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे पुढे की स्पेसिफिक एवढ्या एज ग्रुपमध्ये एवढ्या कॅलरीज आवश्यक आहे, त्या चार्टमध्ये आपल्याला ते बसवायचे आहेत. आता ह्या ज्या मी कॅलरीज तुम्हाला कशा सर्च करायच्या हे सांगितले आहे, ह्या कशाच्या आहेत, भाजी, चपाती, भात, आमटीच्या जनरली, कारण का ते आपण डाएटमध्ये घेणार आहे. पण तेच उदाहरणार्थ तुम्ही 1 समोसेची कॅलरीज चेक करून बघा, फार जास्त आहे, ज्याच्यामध्ये 2-3 चपात्या आपल्या होतील. बघताना 1 समोसा छोटा वाटतो पण 3 चपात्या जास्त वाटतात. ते जेव्हा आपण कॅलरीमध्ये बघतो तेव्हा फार ड्रास्टिक चेंज असतो. 1 गुलाबजामुनची पण आपण कॅलरी चेक करायला गेली तर एक आपल्या कम्प्लीट मीलपेक्षा देखील, म्हणजे भाजी चपाती म्हणून जेवढं आपलं जेवण तयार होतंय फ्रेंड्स, त्याच्यापेक्षा देखील जास्त एका गुलाबजामुनमध्ये कॅलरीज असतात. सो अशा ज्या जास्त कॅलरीज असलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जेवणातून, त्याचबरोबर तुमच्या डेली जे रुटीन आहे त्याच्यातून स्किप करा. आणि जे लो कॅलरीज फूड आहे ते तुमच्या डाएटमध्ये घेणं प्रेफर करा. आणि त्याचबरोबर हे कॅलरीज काउंट करायची 1 दिवस ठीक आहे, जरा अवघड पडेल, 2 दिवस अवघड पडेल, पण जवळजवळ 1 आठवडा झाला ना त्याच्यानंतर तुम्हाला सवय लागेल आणि हेल्दी सवय लागेल तुम्हाला. सो नक्की या प्रकारे गुगलच्या सहाय्याने तुम्ही कॅलरीज काउंट करू शकता. स्त्रिया 19 ते 30 वयोगटातील आहेत, यांच्यासाठी 1800 ते 2400 या रेंजमधली जेवढे कॅलरीज आहेत एवढं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पूर्ण दिवसामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. 1800 पासून ते 2400 कॅलरीज पर्यंत सफिशियंट आहे. त्यानंतर 30 ते 59 पर्यंत ज्या फिमेल्स आहेत त्यांच्यासाठी गरजेचं आहे
1600 ते 2200 कॅलरीज. ओके, नीडफुल एवढ्या कॅलरीज आपल्या बॉडीसाठी आहेत. ओके, तर त्यानंतर आपण मेलकडे वळूयात. तर मेलची जी बॉडी स्ट्रक्चर आहे त्यानुसार ज्या कॅलरीज आवश्यक आहे, तर 19 ते 30 वयोगटातील मेलसाठी आपल्याला आवश्यक आहे 2400 ते 3000. ओके, 2400 ते 3000 पर्यंत कॅलरीज तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर 30 ते 59 ह्या एज गटातील जे पुरुष आहेत ना, त्यांच्यासाठी आपल्याला आहे 2400 ते 2600 कॅलरीज. आता ह्या ज्या कॅलरीज मी सांगितल्या आहेत ह्या इन जनरल ढोबळ मनाने एक नॉर्मली मी सांगितलेलं कॅल्क्युलेशन आहे. आणि त्याचबरोबर फ्रेंड्स, डाएटमध्ये दोन्ही टाईम तुम्ही सॅलड घेणं फार गरजेचं आहे. कारण का आपल्या जेवणामध्ये सॅलड कमी असल्या कारणाने कॉन्स्टिपेशन किंवा हार्ट स्टूल ह्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं आहे. बट ते जर तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो, मुळा ह्या साऱ्या गोष्टींचा जेवणात जर समावेश केला ना, तर नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह असा इम्पॅक्ट तुम्हाला बॉडीवर दिसेलच. पण त्याचबरोबरी जे कॉन्स्टिपेशन किंवा हार्ट स्टूलचे प्रॉब्लेम लोक फेस करतात त्याच्यापासून देखील तुम्हाला नॅचरली रिलीफ भेटायला हेल्प होईल. सो नक्की ह्या फायबर्सचा तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. त्यानुसार कॅलरीज काउंट करून डाएट घ्यायचं. तर दुपारचं आपलं लंच झाल्यानंतर इव्हिनिंगला छोटी मोठी भूक ही प्रत्येकालाच लागते. सो त्याच्यामध्ये तुम्ही देखील फ्रूट्स घेऊ शकता. मखाणे सांगितलं तर मखाणे घेऊ शकता. त्याचबरोबर जर कोणाला सवय असेल इव्हिनिंगला दूध घ्यायची तर चहा स्किप करून दूध देखील तुम्ही घेऊ शकता. 1 कप दूध और 1 ग्लास दूध, तो देखील इव्हिनिंगला एक छान असं एक ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर आहे नाईटचं, रात्रीचं डिनर. रात्रीचं जेवण हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. ॲज पर आयुर्वेदा, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपण दिवसाची सुरुवात करायची आणि सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हा आपल्या दिवसाचा आपण शेवट करायचा आहे. सो जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्यानंतर तुम्ही लगेचच रात्रीचा डिनर घेतलेला कधीही चांगला. उदाहरणार्थ नॉर्मली ना 7 ते 8 ह्या रेंजमध्ये घ्या. फारच 6 वाजता तर रात्रीचं कोण जेवण करत नाही. ओके, पण 7 ते 8 ह्या दरम्यान तुम्ही रात्रीचा डिनर करा. डिनरमध्ये देखील ॲज पर कॅलरी काउंट तुम्ही घेऊ शकता. भाजी, चपाती, भात आणि आमटी, ह्या 4 गोष्टी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो. वेट लॉस करायचं आहे म्हणून बॉडीवर कुठलंही आपल्याला प्रेशर लादायचं नाही आहे की मी रात्रीचं जेवणच बंद करणार आहे, मी इंटरमिडिएट डाएट फॉलो करणार आहे. अशाने होतं काय, तर बॉडीवर अनावश्यक स्ट्रेस क्रिएट होतो. आणि स्ट्रेस हार्मोन जेव्हा सिक्रेट होतो ना फ्रेंड्स, तेव्हा कुठे ना कुठे त्याचा देखील इम्पॅक्ट वेट गेनवर होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, बॉडीवर कुठलाही ताणतणाव न आणता आपल्याला वेट लॉस करायचं आहे. सो डाएट घ्या, हेल्दी खा, छान मस्त म्हणजे काय म्हणता येईल त्याला, हेल्दी जीवन जगा, हेल्दी राहा आणि मस्त निरोगी जगा. आता त्यानंतर आपलं नाईटचं डिनर तर झालेलंच आहे. आता बरेच जणांचा हा देखील मला प्रश्न येईल की मॅडम भाताने वजन वाढतं असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं आहे. तर त्या देखील साठी तुम्हाला एक मी छान महत्त्वाची इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे फ्रेंड्स. आयुर्वेदामध्ये कसं सांगितलं, कुठल्याही गोष्टीला जर आपण थोडंसं भाजलं ना किंवा तिला हीट दिली तर तेव्हा काय होतं, तिच्यामध्ये ना जो गुरुता असलेली आहे ती लघुताकडे हे होते, कन्वर्ट होते. म्हणजेच जो आपला तांदूळ आहे त्याला बनवण्या अगोदर हलकं थोडंसं भाजून घ्यायचं आहे गॅसवर. त्यात काही तेल तूप काही ॲड करायचं नाही, फक्त प्लेन तांदूळ भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा भात बनवायचा आहे. त्यामुळे त्या भातामध्ये नक्कीच लघुता आलेली असेल, पचनाला देखील हलका असेल आणि वेट गेन देखील होणार नाही. आणि अजून एक दुसरी गोष्ट, बरेच जण कुकरला भात लावतात, तर कुकरला भात न लावता तुम्ही पातेल्यामध्ये शिजवू शकता भात. फेसाळ एक असं पाणी येतं फेसाळलेलं, तर ते आपल्याला चमच्याने काढून टाकून द्यायचं आहे आणि गॅसवर पातेल्यात शिजवलेला भात घ्यायचा आहे. कुकरमध्ये काय होतं ते पण त्याच्यात ॲड होतं, जेणेकरून त्याला थोडं अजून गुरुता प्राप्त होते. सो तुम्ही तो फेसाळ पाणी काढा भाताचं, त्यामुळे देखील तुमचा भात
एक लघु आहार म्हणता येईल. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला भात आवडच आहे, भाताशिवाय नाही डाएट कंप्लीट वाटत, तर अशा प्रकारे तुम्ही भात घेऊ शकता. आणि हा झाला माझा इन जनरल डाएट प्लॅन. तर कसं असतं फ्रेंड्स, प्रत्येकाची बॉडी वेगळी, प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं, प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगळ्या, एक्सपेक्टेशन शरीराच्या वेगळ्या असतात. सो फार स्पेसिफिक बघायला गेल्या ना, ॲज अ डॉक्टर तेवढं डिटेल त्या पर्सनची केस स्टडी करावी लागते. बट ओव्हरऑल एक ढोबळ मानाने मी एक माझ्या परीने तुमच्यासाठी एक रुटीन तयार केलेला आहे वेट लॉससाठी. आय होप तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हेल्दी राहा, आनंदी राहा, हसत राहा. आणि भेटूयाच पुढच्या एखाद्या मस्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.